नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सध्याच्या काळात खूप ट्रेंडिंगला असणारी फ्रंट पार्टची ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी आता फ्रंट पार्टवर डिझाईन कशी बनवायची आहे अतिशय सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला इथे समजून सांगत आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, ज्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाच्या तुम्हाला टिप्स सांगेल ते तुमच्या लक्षात येतील. इथे आपल्याला एक फोल्डेड अस्तर घ्यायचं आहे. त्यानंतर त्या अस्तरवरती आपल्याला आपली जे काही लांबी असेल त्यामध्ये 1.5 इंच प्लस करून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण 1 इंच प्लस करून घेतो, आता ह्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. फक्त एवढं चेंज करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. शोल्डर इथे मी 5.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मुंढासुद्धा 5.5 इंचच घेतलेला आहे. इथे आपल्याला गळा थोडा ब्रॉड घ्यायचा असतो, त्यामुळे तुम्हाला सुद्धा इथे शोल्डर जास्त घ्यायचं आहे. त्यानंतर छातीची घडी घ्यायची आहे. छातीची घडी 8 इंच, समोर आपल्याला 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. 1 इंचावरती इथे आपल्याला फ्रंट पार्टची मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला गळ्याला मार्किंग करायचं आहे. गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा लांबी इथे 6 इंच घेतलेली आहे. तुम्ही जर हवा असेल तर तुम्हाला गळा रुंदी थोडं अर्धा इंच जास्त सुद्धा घेऊ शकता. मी इथे गळा रुंदी 2.5 इंच ठेवलेली आहे. तुम्ही इथे 3 इंच सुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला व्ही शेपचा आकार देऊन घ्यायचा आहे. प्रॉपर व्ही द्यायचं नाही, आपल्याला थोडंसं लीफ व्हीमध्ये काढायचं आहे. त्यानंतर आपली जे काही कंबर असेल ते घ्यायचे आहे. समोर 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. आपल्याला इथे टक्ससाठी एक्स्ट्रा घ्यायची काही गरज नाही. मार्किंगला मार्किंग जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला खालचा बेल्ट कट करून घ्यायचा आहे. हे पूर्ण मार्किंग आपण अगोदर कट करून घेऊया. अशा प्रकारे आता आपला गळा तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे खालचा जो बेल्ट आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे. इथे मी 3 इंचचा बेल्ट घेऊन कट केलेला आहे. तुम्हाला सुद्धा 3 इंचावरती बेल्ट कट करायचा आहे. सध्याच्या काळात ही खूप ट्रेंडला चालणारी समोरच्या भागावरची डिझाईन आहे, त्यामुळे तुम्हाला एकदा नक्की ट्राय करून बघायची आहे. आता इथे आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना ते आपल्या अस्तरपेक्षा जास्त घ्यायचं आहे. अशा प्रकारे जे खालचं मेन अस्तर आहे ना ते आपल्याला सेंटरला खुणा करून घ्यायचे आहेत आणि अस्तरच्या साईडने आपल्याला इथे 10 ते 11 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 5 ते 6 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपले पूर्ण प्लेट्स येऊन जातील. आता जी सेंटर मार्किंग केली होती आपण त्यावरती आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्याला आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे 2-3 पिन्ना लावून आपल्याला सेट करायचं आहे, जेणेकरून आपला जो गळा आहे ना तो बाजूला जाणार नाही, यासाठी आपल्याला 2-3 पिन्ना लावून इथे सेट करायचं आहे. आणि त्यावरती आता आपल्याला एक त्यावरती आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. 1/2 इंचाचं मार्जिन देऊन इथे आपल्याला पूर्ण गळ्याला स्टिच करायचं आहे. इथे मी पूर्ण गळ्याला शिलाई करून घेत आहे. ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. आता जे काही मध्ये एक्स्ट्राचं गळ्याच्या साईडने कापड असेल ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. मग आपल्याला हे पिन्ना काढून गळा हा खालच्या साईडने पलटवायचा आहे. त्याआधी आपल्याला इथे एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्या राऊंडला इथे आपल्याला दाब टीप द्यायची आहे, जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित पलटेल, ह्यासाठी ही दाब टीप देऊन घ्यायची आहे. एकदम प्रॉपर फिनिशिंगने गळा हा पलटला जाईल, त्यामुळे तुम्हाला सुद्धा इथे दाब टीप द्यायची आहे.
आता आपल्याला वरती सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला अशा प्रकारे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला गळा हा फिनिशिंगने एकदम तयार झालेला आहे. आता आपल्याला जी सेंटर मार्किंग केली होती तिथून आपल्याला अशा प्रकारे एक मार्क करायचे आहे. आता आपल्याला इथे प्लेट्स घ्यायला सुरू करायचं आहे. इथे आपल्याला जे आपलं शोल्डर आहे ना त्यापासून खालती 4 इंचापासून प्लेट घ्यायला सुरुवात करायची आहे. आणि जो काय आपला सेंटर असेल त्यावरती आपल्याला प्लीट सेट करत जायचं आहे. अशा प्रकारे 1-1 इंचाच्या अशा मोठ्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर खालच्या साईडने वरच्या साईडने पिनाने सेट करत जायचं आहे लगेचच, जेणेकरून आपल्या प्लेट ह्या व्यवस्थित सेट राहतील. ह्यासाठी आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही प्लेट्समध्ये 1-1 इंचाचा गॅप ठेवत एकावर एक पिन्ना लावून प्लेट्स असे सेट करत जायचं आहे. अशाच प्रकारे आपण 4 किंवा 5 इथे जे काही आपला जेवढा काही कपडा असेल त्यानुसार आपल्याला इथे प्लेट्स घ्यायचे आहेत. तुम्ही इथे जास्त सुद्धा प्लेट्स घेऊ शकता. इथे माझा कपडा थोडासा कमी आहे त्यामुळे मी 4 प्लेट्स घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा प्लेट्स सेट करत जायचं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत. इथे मी 4च प्लेट घेतलेल्या आहेत. त्यानंतर ह्या साईडच्या सुद्धा प्लेट आपल्याला तशाच टाकून घ्यायच्या आहेत. एकदम सेंटरवरती ठेवून सुद्धा ह्या प्लेटला सुद्धा सेट करायचं आहे. दोन्ही प्लेट्स ह्या एकावरती एक ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा पिन्ना लावून लगेचच सेट करून घ्यायचं आहे. दोन्ही प्लेट्स अशा प्रकारे क्रॉस एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला आपल्या इथे 4-4 प्लेट्स आलेल्या आहेत. आपल्या प्लेट्स ह्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. आता आपल्याला खालच्या साईडने शिलाई करून घ्यायचं आहे. ब्लाऊजच्या चारही बाजूने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे. समोरच्या बाजूने तुम्ही पाहू शकतात एकदम आपले प्लेट्स हे प्रॉपर सेट झालेले आहेत. कुठेही अस्ताव्यस्त असे सेट झालेले नाहीत. एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे आपले प्लेट्स सेट झालेले आहेत. आता आपल्याला खालच्या साईडने जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगोदर इथे मी पिन्ना काढून घेते. त्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड झालेलं असेल ते तुम्हाला सुद्धा कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण आपल्या इथे असतं कट झालेलं आहे. एक्स्ट्राचं जे काही होतं ते मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता आपला ब्लाऊज अशा प्रकारे दिसतोय. तुम्ही पाहू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे आपला ब्लाऊज अर्धा तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला खालची जी आपली पट्टी आहे ना ती लावायची आहे.
इथे मी पट्टीपेक्षा थोडासा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला कडेने स्टिच लावून घ्यायची आहे. खालच्या साईडला शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी पलटून घ्यायची आहे. आता जी आपली पट्टी आहे ना, ती आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे आणि त्यावरून आपल्याला इथे दाब स्टिचिंग करून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या उलट्या साईडने ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याआधी मी इथे एक लेस लावून घेत आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने वरच्या साईडने लेस लावायचा आहे. तुम्हाला जर लेस लावायला इथे आवडत नसेल तर तुम्ही हा स्किप सुद्धा करू शकता. इथे लेस तुम्ही नाही लावली तरी चालते. आता आपल्याला खालच्या साईडने पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने फोल्ड करून स्टिच करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडने ही पट्टी फोल्ड करून थोडंसं लेसच्या खालच्या साईडने स्टिच करत जायचं आहे. वरच्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंच फोल्ड करतच जायचं आहे, जेणेकरून आपली जी पट्टी आहे ना ती एकदम प्रॉपर फिनिशिंगने तयार होईल. खालच्या साईडने सुद्धा एकदम फिनिशिंगने तयार होईल. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा पट्टी इथे स्टिच करून घ्यायची आहे. इथे पट्टीला आपल्याला सेट करत जायचं आहे आणि मग स्टिच लावायचं आहे. आपला खालचा कपडा हा खेचला जाणार नाही, ह्यासाठी आपल्याला वरचा कपडा हा जास्त ओढायचा नाही आहे, व्यवस्थित सेट करत जायचं आहे. एक्स्ट्राचं झालेलं असेल ते कट करून घेते. इथे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपला फ्रंट पार्टचा डिझाईन तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे डिझाईन बनवून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर फिनिशिंगने आपलं फ्रंट पार्टची. चला तर मग आपल्याला इथेच थांबायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.